नाही, पण बबल माघारी परतलो. विकी रोगेचे 2 बॉलमध्ये 2 विकेट. काय जबरदस्त स्पेल विकीचो. एका ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केले फक्त 2 रन मिळवले, 2 विकेट. आणि 2 विकेट सुद्धा कोणाचे, पहिल्यांदा मुजम्मिल आणि त्यानंतर बबल नाईक. गोलंदाज बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या ओव्हरसाठी. बॉलर्स नेम सुकृत जोशी. तारकर्लीचो अजून एक गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर दाजी नायकासाठी. साइड आर्म ॲक्शन. आखो टप्प्याचो चेंडू, हुकचो फटको, स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नात सुटलेलो झेल आणि त्यानंतर गेलेलो चौकार. देव देता आणि निरांकार पाठ घेता. दाजी नायकाक बाद करण्यासाठी इलेली संधी दवडली गेली स्क्वेअर लेग कडसून. देव इलो देव पण पदरच नाही घेऊ. मोठो फायदो न उठवता त्यांनी केले 8 बॉलमध्ये 16 रन, 18 रनचा तिसरी विकेट. कारण रेकॉर्ड सांगण्यासाठी जेवढं वेळ लागताना तेवढं वेळ सुद्धा थांबण्याची तसदी खेळाडू घेणत नाही. सोहेल शेख, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले फक्त 3 खेळाडू ज्यांनी 6 किंवा 8 ओव्हरीमध्ये सेंचुरी केली. आणि गेल्याच महिन्यामध्ये हा पराक्रम वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनलच्या मैदानावर ज्यांनी केलं होतं सोहेल शेख स्ट्रायकर यांच्या रिचेन. दुसऱ्या बाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान ISPL खेळणारो आमचो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एकमात्र पहिलो खेळाडू दर्शन बांदेकर नॉन स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर सुकृत जोशी. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर यंदाची थंडर ट्रॉफी या खेळाडून सुद्धा गाजवली. अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा असतले. सोहेल पहिल्याच बॉलवर पुढे सरकलो. मिड विकेटच्या मस्तकावरसून दिलेली दस्तक. बघता बघता चेंडू सीमारेषा पार, गाव गाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. तो 24 धावफलक. विकेट 3 गेले पण त्याची खैचीही खंत तमा न बाळगता सोहेल आक्रमण करताना. इल्यास त्यांनी मारलेलो षटकार. त्यानंतर बघूया पंचांचो डिसिजन. ही अनोखी शैली, कोणीही त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका आणि जर केलात तर पुढच्या परिणामांका तुम्ही तुमचे जबाबदार. 25 धावफलक. मिनी हेलिकॉप्टर पायातलो चेंडू. सोहेलने काय सुंदर खेळून काढलो. लॉंगांच्या दिशेने विकीपर्यंत इलो. एकेरी धाव्यानिशी रन झाले 26. दर्शन बांदेकर तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. पहिलो बॉल खेळण्यासाठी सज्ज या इनिंग मधलो दर्शन. दर्शनचा फटको मिडॉनच्या मस्तकावरसून कोंडीच्या भाटी आणि भाटीच्या कोंडी. भाजपा चषक षटकार.
साठी एक खुश खबर अगदी लवकरच जाहीर होतली. उद्याचा दिवस, उद्याच्या दिवसासाठी काय स्पेशल आणि त्याची अधिकृत घोषणा अगदी थोड्याच वेळात. 3 षटकांची सांगता, 32 धावफलक, 3 विकेट. दर्शन बांदेकरचं एका बॉलमध्ये 1 सिक्सर, सोहेल 2 बॉलमध्ये 1 सिक्सर. चौथ्या ओव्हरीसाठी परत एकदा विकी रोगे वैयक्तिक दुसरी. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केले फक्त 2 रन, मिळवले सलग 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असा विकी रोगे. सोहेल शेख त्याची हॅट्रिक करूक देतलो, किती हॅट्रिक रोखतलो ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. विकी रोगेचं स्वागत केला सोहेलने आणि मिड विकेटच्या छपरावरसून तुझा माझा हित आणि चिमणा गाता गीत. चेंडू सीमा पार, भाजपाचा षटकार. गती परिवर्तन, स्वीप तर केलो. चेंडूचा प्रवास फक्त 1 रनचा निशी बदललो. 3 विकेट 18 रनच्यावर गेले. थोडंसं दबाव होतो, पण त्या दबावानंतर आपल्या टीमला बाहेर काढला या 2 खेळाडूंनी. मैदानावर दिसणाऱ्या 2 खेळाडूंची जोडी बघितली. दर्शन फुटाची उंची, दुसऱ्या बाजून सोहेल शेख जेमतेम 5.25 फुटाची उंची. पण या दोनही खेळाडूंचा वैशिष्ट्य आपल्या टीमसाठी 100% योगदान देणं. वेगवेगळ्या मैदानावर आपल्या टीमसाठी संकटमोचक म्हणून या दोघांनीही कामगिरी केलेली असा. मोठे मंच गाजवलेले असतात आणि दोघांनीही आपल्या खेळाची उंची सुद्धा उंचावलेली असा. दर्शन बांदेकरसाठी झूम करून गेलो चेंडू. टप्प पडल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 39-39. चौथ्या ओव्हरीचा 3रा बॉल सरलो. आतापर्यंत एकूण 9 बॉल विकी रोगेन टाकले, 9 रन्स त्यांनी खर्च केले, 2 महत्त्वाचे विकेट. दर्शन बांदेकर या इनिंगमधलो 3रा बॉल खेळण्यासाठी तयार. स्ट्रायकर एंडवर फुल टॉस, थोडंसं लोअर डीप मिड विकेटच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट एक सिंगल मिळालो. धावसंख्या झाली 40. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर. आजच्या दिवसातलं सर्वोच्च धावसंख्या जर आपण बघितली, राजू खान बामण 11 संघांनी चेस केलेली. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात व्ही नेटवर्क संघाविरुद्ध या मॅचमध्ये त्याहीपेक्षा जास्त थोडा अपेक्षित असताना सोहेलचं फसलो फटको. विकी रोगे फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या खाली आणि विकीच्या नावावर या इनिंगची 3री विकेट. धावसंख्या 40, 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाटियवा मागता है तो आजा विचारित पुढे जाशा तर पुढे पोलीस स्टेशन असा. 40 धावफलक, 4 विकेट. शेवटचा बॉल अजूनही बाकी. विकी रोगेचा वैशिष्ट्य असा आमचे स्कोरर नितेश गोळवणकर तुमच्यापर्यंत पोहोचवले. या मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर त्यांनी 2 विकेट मिळवले. तो पराक्रम परत एकदा तो करू शकता का? नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर. निहाल तुसामत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा अनेक स्पर्धा गोपाळ भटाच्या नेतृत्वाखाली निहाल तुसामतने गाजवलेले असतात आणि त्यामुळेच निहालला या टीममध्ये परत एकदा जागा दिली गेली. या उरीचा शेवटचा बॉल, 40 रन्सावर 4थी विकेट. सटीक यॉर्कर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र विकी रोगेकडसून. विकीचा सुद्धा कौतुक असा. राष्ट्रीय स्तरावरचे अनेक खेळाडू समोर असताना विकी रोगेंची गोलंदाजी केली. विकीची गोलंदाजी जर आवडली तर एकदा तारकर्लीच्या या खेळाडूसाठी टायनचो गजर करूया विकी रोगेसाठी. वेलप्लेड विकी. 10.15ची सरासरी राखत 4 ओव्हरी सरले. रन झाले 41. इनिंगचे शेवटचे 6 बॉल बाकी. या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केले 9 रन. आणि गुरुसर उद्याच्या दिवसाचा काय असा वैशिष्ट्य, अजूनही प्रतीक्षा बघूया. तुषार कडसून
नेमकं संकेत कधी येता उद्याच्या दिवसाचा सिक्रेट रिव्हील करण्यासाठी? निशांतवर डिपेंड असा या सगळा. आणि निशांत, आम्ही वाट बघतो तुझ्या अधिकृत घोषणेची. हॅलो, उद्याच्या सरप्राईजची वाट बघतो. 4 ओव्हरी सरले, 10.15ची सरासरी, 41 धावफलक, 4 विकेट. इनिंगचे शेवटचे 6 बॉल आणि बॉलिंग मार्कवर दशावतार योद्धा अणाऊ संघाच्या वतीन सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोककला म्हणजे दशावतार. आता दशावतारातील दशावतार कला महर्षी म्हणजे आना बागवे, कैलासोचे आना बागवे यांची तिसरी पिढी सुद्धा दशावतारात. या टीमचे मालक संतोषी बागवे यांची सुकन्या शिवानी बागवे ही पावशीच्या दशावतार नाट्य मंडळात कालच नारदाच्या भूमिकेत सुद्धा दिसली. आणि संतोषी बागवे सर, तुमच्या सुकन्याच्या वाटचालीसाठी, बागवे कुटुंबियाच्या दशावतारातील तिसऱ्या पिढीच्या वाटचालीसाठी आमच्या रॉयल किंग सावंतवाडीकडून मनपूर्वक शुभेच्छा. शेवटच्या ओव्हरीचे 6 बॉल, बॉलिंग मार्कवर हर्ष. पहिलो चेंडू लॉंगॉनच्या रिचेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि विकेट मिळवली. हर्षने पहिल्या चेंडूवर निहाल तुसामत डगआउटच्या रिचेन. नितीन सर, एक महत्वाची घोषणा. पंचांगा विनंती असलेली फक्त 1 मिनिटासाठी चेंडू आपल्या हाती घ्या. एक महत्वाची घोषणा उद्याच्या दिवसासाठी. आणि सगळ्यांना विनंती असलेली एकदा लक्ष द्या या महत्वाच्या घोषणेकडे. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5वे पर्व. प्रथम पारितोषिक रुपये 2,22,222. द्वितीय पारितोषिक रुपये 1,11,111. मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक गिअर्ड सायकल. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील 2 सेमी आणि 1 ग्रँड फिनाले. रात्रीच्या प्रकाशात कृत्रिम प्रकाश होतात म्हणजे उद्या ही स्पर्धा असेल डे नाईट स्वरूपाची. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. रॉयल किंग सावंतवाडीचं 5वं पर्व, डे नाईट स्वरूपाची स्पर्धा, उद्याच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026. सावंतवाडी तालुक्यात लेदरची पहिल्यांदा डे नाईट झाली, पण त्यानंतर टेनिस बॉलची स्पर्धा पहिल्यांदा सावंतवाडी नगरीमध्ये डे नाईट स्वरूपाची. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, युवा नेतृत्व विशालभाई परब आणि मास्टर माइंड विनोदजी राऊळ यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी नगरीतील पहिली टेनिस बॉलची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीसाठी अर्थात रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 5वं पर्व. उद्याचा दिवस असेल खास आपल्या सर्वांसाठी. मैदानावर जाऊया. शेवटच्या ओव्हरीचे 2 बॉल सरले, रन झाले 42. पहिल्या चेंडूवर समीर वेंगुर्लेकरने सिंगल घेतलो, दर्शनला स्ट्राईक दिली. दर्शन बांदेकरचा फटको लॉंगॉनच्या दिशेन, फिल्डर चेंडूपासून थोडंसं लांब येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. दुसरा जो प्रयत्न समीर वेंगुर्लेकरने आपली विकेट सॅक्रिफाईस केली दर्शनसाठी. या बॉलवर कोण आउट झालो? युट्यूबवर सुद्धा बरेचसे कमेंट असतात. एक काळ होतो युट्यूबवर सामने चालू झाली, उस्मान पटेल कधी येतलो, कृष्णा सातपुते कधी येतलो, या 2 नावांसाठी अक्षरशः युट्यूबवर गजर घातलो जायचो. पण सध्याच्या घडी यो गजर चालू असता दर्शन बांदेकरच्या नावात. तो दर्शन बांदेकर बाद झालो की नाही झालो या बघण्यासाठी तिसरे पंच दर्शन बाद झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा छोटा पटाका बडा धमाका गणेश कुबल नॉन स्ट्रायकर यांच्या रिचेन दर्शनची जागा घेतलो. स्ट्रायकर एंडवर समीर वेंगुर्लेकर. त्रेचाळीसावा 6 गड्यांच्या मोबदल्यात समीर वेंगुर्लेकर इनसाइड आउट.
कव्हरच्या दिशेन वाह वाह, लाजवाब, अप्रतिम, सुंदर, दर्जेदार. नको नको जाऊया आणि वाईन चढून खाऊया. समीर वेंगुर्लेकरच्या या षटकाराचो रन झाले 49. पुढचा बॉल, आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. समीर वेंगुर्लेकरच्या निर्णावर येऊन चेंडू आदळलो. समीर थोडंसं चाचपतलो खरो, थोडंसं चोळतलो खरो, पण समोर कॅमेरे असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा थोडेसे लिमिटेशन. एका रनसानीची गणेश कुबल स्ट्रायकर यांच्या दिशेन 50 धावा पूर्ण. राजाराम वॉरियर्स तेवढे संघ पहिली बॅटिंग करताना. टप्प पडल्यानंतर थोडंसं खाली रवलो. सबमरीन डिलिव्हरी. सावंतवाडी तालुक्याच्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा जर इतिहास बघितलो तर 1999 मध्ये एक डे नाईटची स्पर्धा झाली. लेदर बॉल क्रिकेटची सुद्धा सावंतवाडी जिमखानावर स्पर्धा झाली. पण सध्याच्या घडीक जेएनजीसाठी ही सगळ्यात मोठी पहिलीच सावंतवाडी नगरीची टेनिस बॉलची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा उद्या तुमच्या भेटीसाठी येतली याच मैदानावर. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पाचव्या पर्व उद्या डे नाईट स्वरूपाचा. सज्ज रहा. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाजपा चषक 2026 डे नाईट स्वरूपाची. पहिली बॅटिंग करून राजाराम वॉरियर्सने धावा जमवले. पहिल्या इनिंगमध्ये 51 आणि विजयासाठी लक्ष्य 52 धावांचा. ऐकूया मायक्रोफोनवर आवाज गुरु चिटणीस. डे नाईट क्रिकेटचा जर विचार करायला गेलो ना बादल, जेएनजी साठी जर ही पहिली डे नाईट स्वरूपातली ही जर स्पर्धा असली तरी त्या काळामध्ये सालामध्ये एकंदरीत जर आपण बघितलं तर सावंतवाडीच्या तळ्यामध्ये जेव्हा तळ्याचं पाणी तर तळं साफ करण्यासाठी ते गाळ काढण्यासाठी काढलं होतं, त्यावेळी सावंतवाडीमध्ये अतुल पेंढारकर यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं 1999 सालामध्ये पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेटचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवायची संधी मिळाली होती. आणि त्या 99 सालामध्ये बादल तुम्हाला एक सांगतो, बॅड बॉयजचे त्यावेळी 3 संघ खेळायचे, अ, ब आणि क. आणि त्या क संघात आत्ता जे पंचगिरी करतात ना महेश डोंगरे सर, ते क संघात त्यांचा समाविष्ट होता. आणि दुसरी एक आठवण अशी आहे की त्या संघात त्या स्पर्धेत एकंदरीत सर्व सावंतवाडीतले संघ बाद झाले होते, कारण ते बाद फेरीचे सामने होते, लीग फेरीचे सामने नव्हते. आणि त्यात आमचा क्रेझी बॉयज संघ क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला होता. तो एकमेव सावंतवाडीतला शेवटचा संघ त्या स्पर्धेमध्ये होता. त्यामुळे त्या स्पर्धेची आठवण आम्हा दोघांना घट्ट आहे 1999 सालामध्ये. आणि त्याचबरोबर 2000 साली सावंतवाडीच्या स्वार हॉस्पिटलच्या समोर देखील एक स्पर्धा डे नाईट स्वरूपातली झाली होती 2010 मध्ये. आणि त्यानंतर 2013 मध्ये आपण निशांत तोरसकर यांच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेटचा देखील आनंद आपण घेतला. त्यानंतर हेल्पलाईनच्या ग्रुपच्या माध्यमातून हेल्पलाईन प्रीमियर लीग, अशा विविध लेदर बॉलच्या डे नाईट स्वरूपातल्या स्पर्धा
एकंदरीत या सावंतवाडीमध्ये बघितलं आणि ही झेन झीसाठी एकंदरीत पुन्हा एकदा रॉयल किंग ग्रुपचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आहे की डे नाईट क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा अनुभवायची संधी या माध्यमातून दिली आहे. धन्यवाद देऊ इच्छितो रॉयल किंग सावंतवाडीच्या सर्व या ठिकाणी सदस्यांना आणि घेऊन जातोय मैदानाकडे या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे. दशावतार योद्धा अनाव संघासमोर आव्हान ठेवलं हा सामना जिंकण्यासाठी 52चं 5 षटकांचा हा सामना 30 चेंडू 52 धावांचं आव्हान आणि या 52 धावांचं आव्हानचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज एका बाजूला दिसतोय गौरव सडेकर तर दुसऱ्या बाजूनं नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आपल्याला दिसेल. सुकृत जोशी आणि त्या अगोदर अजून एक स्पर्धा झाली होती शिव उद्यान सध्या आहे त्या ठिकाणी विविध स्पर्धा आल्या सावंतवाडीमध्ये. क्रिकेटचा भला मोठा इतिहास या सावंतवाडी शहराला आहे. गोलंदाजीचं मोर्चावरती गोलंदाज आलाय. एकंदरीत पहिला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय. सोहेल शेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं गेलंय जोपर्यंत 1 धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसले. गोलंदाज आपल्याला मी मॅच बघलेली आहे ती आणि ज्यावेळी पोलीस तेव्हा रत्नागिरी जिल्हा होतो पोलीस संरक्षण ज्यावेळी इला ना त्यावेळी भाऊनी सांगला मी आम्ही प्लेयर म्हणिल्लेलो असे मुख्यमंत्री म्हणे येऊ नये भाऊसाहेब बांधव. फार जुन्या आठवणी आहेत काकांच्या माध्यमातून पाडगावकर काकांच्या माध्यमातून. अजून काही आठवण ज्यावेळी अखंड रत्नागिरी जिल्हा होता सिंधुदुर्ग जिल्हा नव्हता. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना होण्या अगोदरची पाडगावकर काकांनी एक आठवण देखील सांगितली. काही वेळानंतर ती आठवण देखील आपल्या समोर मी सांगेन नक्कीच. एकंदरीत पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. पहिल्या चेंडूवरती 1 धाव जी जोडली गेली गौरवनं आणि गौरवनं आपल्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली त्याचबरोबर सांघिक धावसंख्येला सुरुवात केली. सुकृत स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव सीमारेषेच्या पलीकडे आलाय रॉयल किंग चौका. आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकंदरीत 52 धावांचा पाठलाग या मैदानावरती सुरू आहे आणि 52 धावांचा पाठलाग करतेवेळी 5 धावा बिनबाद अशी सुरुवात दशावतार योद्धा अनाव संघाची राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध या डी ग्रुप मधल्या महत्त्वपूर्ण दुसऱ्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू लॉफ्टेड फटका दर्शन बांदेकर मिड ऑफ रिजनला कोणती चूक करत नाहीये. सेफ हँड्स माघारी परतावं लागेल सुकृतला. षटकातला खेळ देखील समाप्त झालाय. अर्थात पहिल्या षटकातल्या निम्म्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. निहालनं एकंदरीत या षटकात 5 धावा खर्ची घातल्यात आणि ज्या फलंदाजानं चौकार ठोकला निहालच्या गोलंदाजी विरुद्ध त्याच फलंदाजाचा गणितानं गारद केलाय दर्शन बांदेकर. मिड ऑफ रिजनला एक अप्रतिम झेल त्याने टिपलाय. आठवण झाली न्यूझीलंडचा खेळाडू मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षण करणारा. महेश डोंगरे सांगतील तो खेळाडू कोण आहे. ग्लेन फिलिप्स याची आठवण करून देणाऱ्या हा झेल दर्शन बांदेकरच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज स्वागत हा मैदानावरती जातोय. बघूया आपल्या संघाचं विजयी स्वागत या ठिकाणी मैदानावरती करेल का. बॅटची बाहेरची कड चेंडू जातोय त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेवरती समाधान मानायला लागेल ते स्वागतला. आणि बघता बघता पहिल्या षटकातला 4 चेंडूंचा खेळ झालाही समाप्त आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर
6 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. रॉयल किंग सावंतवाडी नक्कीच एक मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपच्या माध्यमातून विविध क्रीडात्मक उपक्रम त्याचबरोबर समाजयोगी उपक्रम देखील राबवले जातात. बरेचसे कार्यकर्ते दरवर्षी या ग्रुपला नव्यानं जोडतात आणि बरेचसे कार्यकर्ते हे नक्कीच हे या ग्रुपची कायमची साथ सोडतात. असे 2 कार्यकर्ते यांची या निमित्तानं आठवण करू इच्छितो. एकंदरीत गेल्या वर्षी ज्या दुर्घटनेमध्ये ज्या 2 कार्यकर्त्यांनी रॉयल किंग ग्रुपची कायमची साथ सोडली ते आमचे कार्यकर्ते मनीष आणि दुसऱ्या बाजूनं आपला अजून एक कार्यकर्ता जो गोवा लाठीवरती डॅनू, दोघांनी कायमची साथ सोडली आणि दोघांची आठवण या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं करणं हे देखील निश्चितपणे आम्हाला क्रमप्राप्त ठरत आहे. या दोघांच्या पवित्र आत्म्यास या ठिकाणी चिरशांती लाभो अशी प्रार्थना करत असताना या ठिकाणी हे पर्व या दोघांनाही समर्पित करतोय तो रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी. पहिल्या षटकाचा खेळ देखील मैदानावरचा समाप्त होतोय आणि एकंदरीत 52 धावांचा पाठलाग आणि 52 धावांचा पाठलाग करताना 7 धावा धावफलकावरती एकंदरीत रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांकडनं 3ऱ्या पंचांची मदत मागितली गेली. त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना त्यावेळी एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाशिवाय सावंतवाडीतील क्रिकेट स्पर्धा ह्या अपूर्ण असतात. फेअर डिलिव्हरी अर्थात दीपक पाटकर उर्फ जो इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग होता बेडूक बाई, या बेडूक बाईची देखील या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आठवण करणं क्रमप्राप्त. जर आज बेडूक भाई असताना तर बेडूक भाई नक्कीच या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिला असता आणि त्यांची एक अनोखी स्टाईल होती. प्रत्येक चेंडू जर गोलंदाजाने टाकला की त्याच्याकडनं तोंडात न्यायचं, ठोक ठोकते का कायम असं बेडूकबाई म्हणायचा. तो बेडूकबाईची देखील आठवण या निमित्तानं आम्ही करतो आणि बेडूकबाईच्या पवित्र आत्म्यास देखील चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानावरती. आता मात्र मैदानावरती दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती दर्शन बांदेकर ज्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव ISPLच्या इतिहासामध्ये कोरलं. तो ISPL खेळलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव खेळाडू देवबादचा सितारा दर्शन बांदेकर. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं गौरवनं उडवलाय. दर्शनचं स्वागत षटकारानं केलंय. रॉयल किंग षटकार. एकंदरीत बघा षटकारानं स्वागत केलंय गौरवचं दर्शन बांदेकरनं आणि एकंदरीत आपण बघतो दर्शन पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे पॉइंट सीमा क्षेत्राबाहेरचं उल्लंघन करतोय. येतोय अजून एक चौकार. पंचांकडनं त्या ठिकाणी रिव्ह्यू हा मागितला गेलाय. नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल. एकंदरीत नोच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या धावफलकावरची नोंद केली गेली. चौकार तर ठोकला. एक धाव अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या 18 धावा 18 रन धावफलकावरती लागले. क्रिकेट रसिकांसाठी अजून एक खुश खबर संतोष भाई केनवडेकर यांच्या माध्यमातून जी खुश खबर आहे अगदी थोड्या वेळात मी देखील ते देखील या ठिकाणी सांगेन. फ्रीचा चेंडू आणि या फ्रीचा चेंडूवरती पुरेपूर त्या ठिकाणी समाचार उठवू शकले नाही तर अर्थात गौरव साडेकर संतोष केनवडेकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती नगराध्यक्ष चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. यावेळी पुलचा फटका
परंतु गौरवला या फटक्यातून फक्त आणि फक्त केवळ एका धावेवरती हे समाधान मानायला लागेल. पहिला खेळाडू या स्पर्धेतला गौरव सडेकर, ज्यानं त्या ठिकाणच्या पत्र्यावरती हा चेंडू मारलाय. कालपासून जे सामने आपण बघितले त्यातला पहिला खेळाडू गौरव सडेकर जो पत्र्यावरती चेंडू मारणारा ठरतोय. एकंदरीत एक धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती 52 धावांचा पाठलाग आणि या 52 धावांचा पाठलाग करते वेळी 19 धावा धावफलकावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दिनांक 3 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये आणि यावेळी हा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका थेट गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. स्वागतची खेळी स्वागतनं त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तो त्या ठिकाणी फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल देत स्वागतची खेळी समाप्त होते. दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये स्वागत माघारी परतोय. संघाची धावसंख्या 19, 2 गड्यांच्या मोबदल्यात. लेदर बॉल क्रिकेटच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी दिनांक 3 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती नगराध्यक्ष चषक ही लेदर बॉलची क्रिकेट स्पर्धा. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये सहभागी व्हायचं असेल ना त्यांनी कृपया संतोष केनवडेकर यांच्यासाठी अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क करावा. दर्शन बांदेकर सज्ज होतोय पुन्हा एकदा मैदानावरती. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फर्निचर डिस्टर्ब केलाय. बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज आलाय आणि तसाच काय वेग होतो दर्शन बांदेकरच्या बॉलिंग मध्ये. त्याचं उदाहरण तुमका सांगूचा बघा. दर्शनचो चेंडू विकी रोगे स्ट्रायकर एंडवर खोलवर टप्प्याचो त्रिफळ उद्ध्वस्त आणि बेल्स जी गेली ना जाता जाता गोपाळ भटाचो मार्क बाउचर करता करता रवली. तुमका अजूनही आठवतलो दक्षिण आफ्रिकेचो एक जगप्रसिद्ध विकेट किपर बोल्ड गेल्यानंतर बेल्स त्याच्या भुवयार लागली आणि त्यानंतर मार्क बाउचरची कारकीर्द त्यासर समाप्त झाली. गोपाळ भटा थोडक्यात वाटावले कारण आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा गोपाळ तुझ्यासोबत असत. ह्या उदाहरण दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीच्या वेगाचा. दर्शन बांदेकर भन्नाट वेग ज्याच्याकडे का त्याला ISPL मध्ये निवडलं गेलं ना एक चांगल्या सगळ्या व्यावसायिक खेळाडूंच्या यादीमध्ये भारतातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा एकंदरीत ज्यामध्ये निवड. हॅट्रिक चेंडू घेऊन दर्शन बांदेकर आणि एकंदरीत हा चेंडू हॅट्रिकची संधी एकंदरीत वाया जात आहे, दवडली जाते आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. 52 धावांचा पाठलाग सुरू आहे. 19 धावा धावफलकावरती लावल्यात. अर्थात अजूनही विजयाचं समीकरण जर आपण बघितलं 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ती दशावतार योद्धा अणाव संघाला राजाराम वॉरियर्स तळवडे संघाविरुद्ध. एकेकाळ होता की वेस्ट इंडिजकडे असे तेज गतीचे गोलंदाज होते. जेवढी नावं घ्यावीत ना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची तेवढी कमी. माल्कम मार्शल, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, जॉयल गार्नर, पॅट्रिक पॅटरसन आणि हल्लीच्या काळामध्ये जर विचार करायला गेलो तर कर्टली एमरोज, त्याच्यानंतर वॉल्श असे खेळाडू, इयान बिशप. यावेळी तिसऱ्या षटकाला झालेली सुरुवात. एकंदरीत गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज पुन्हा एकदा निहाल सज्ज होताना दिसतोय. रत्नागिरी जेट्स ही जी टीम आहे जी महाराष्ट्र प्रीमियर लीग ही लेदर बॉलची महाराष्ट्र राज्याची एक मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा असते ना त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये
निहालनं रत्नागिरी जेट्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या गोलंदाजाविरुद्ध आक्रमक प्रहार ऑन साइडच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगला मारलाय अजून एक रॉयल किंग षटकार. म्हणजे निम्म्या धावसंख्येचा टप्पा सर केलाय, अजून निम्म्या धावसंख्येचा टप्पा हा गाठायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी दशावतार योद्धा अणाव संघाला. निखिल स्ट्राइक एंडला जातोय, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, खोदून खेळलेला पटका शॉर्ट मिड विकेटला. गणेश क्युबल त्या ठिकाणी छोटा पॅकेज, बडा धमाका आपण बघतो मैदानावरती. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं गेलंय, परतीची फेक करेपर्यंत एक धाव मात्र चोरटी ही पूर्ण केली गेली. चांगला ताळमेळ, योग्य समन्वय आपल्याला मैदानावरती हा दोन फलंदाजांदरम्यान दिसला आणि या एकेरी धावेनं धावसंख्या 27 वर एकंदरीत ती मात्र 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी लोअर फुलटॉस मध्ये ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला अतिशय देखणं सूत्र क्षेत्ररक्षण. जेवढा सुरेख फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एकंदरीत आपण बघतोय. एक हातानं हा चेंडू अडवलाय आणि ताग लागलीच त्या ठिकाणी परतीची फेक केली होती गोलंदाजाच्या दिशेनं. फलंदाजाने एक वेळ विचार केला होता एक धाव घेण्याची, परंतु क्षेत्ररक्षण बघितला चपळाईने चेंडूवरती येतोय, आपला धाव घेण्याचा प्रयत्न त्याने सोडून दिलाय आणि परिणाम एक निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना ही निश्चितपणे धाव फलकावरती होते. धावा झाल्यात 27, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावांची अजून आवश्यकता. लोअर फुलटॉस म्हणजे फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीप स्क्वेअर लेगला सोहेल शेख पाठलाग करतोय चेंडूचा, अगदी सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला त्याने अडवलाय, तोपर्यंत धावून 2 धावा या नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. वन शॉटचा इशारा पंचांकडनं गेलाय, अर्थात 2 धावा जरी धावून पूर्ण केल्या असतील ना तरी केवळ एका धावेची नोंद ही संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसेल आणि धावसंख्या येऊन पोहोचलेली 28 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय रत्नागिरी जेट्स संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू निखिल. लोअर फुलटॉस म्हणजे बॅटची बाहेरची कडा, चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाऊन विसावतोय, ती फक्त आणि फक्त एकेरी धावेसाठी. एक षटकार ठोकल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी निखिलची. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 52 धावांचा पाठलाग करते वेळी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघानं धावसंख्या जमवली आहे ती 29 धावा. अजून आवश्यकता 23 धावांची हा सामना जिंकण्यासाठी आणि या 23 धावा जमवण्यासाठी अजूनही 12 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. नाईक सर, काय सामना झाला होता, पहिला सामना लो स्कोरिंगचा सामना झाला होता. त्यावेळी वाटलं होतं की चेस करणारा, धावांचा पाठलाग करणारा संघ अगदी 3-4 षटकामध्ये तो सामना संपवेल. त्यावेळी तो सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. हा सामना जर बघायला गेला ना तर थोडासा फायटिंग टोटलचा, कारण 52 धावा 51 धावा जमवल्या होत्या. 52 धावांचं उद्दिष्ट दशावतार योद्धा अणाव संघासमोर ठेवलं होतं. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडे दर्शन बांदेकर, निहाल सारखे तगडे गोलंदाज होते, त्यामुळे नक्कीच सामना रंजक ठरेल यात कोणती शंका नसेल. आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं पाठलाग सुरू आहे ना मैदानावरती दशावतार योद्धा अणाव संघाकडून, निश्चितपणे हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला जाईल यात कोणतीही शंका नसेल. हे षटक जे असेल 4थं षटक हे महत्त्वपूर्ण असणार, सामन्याला कलाटणी देणारे षटक. या षटकात बरंचसं काही अवलंबून असेल. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि नवीन षटकातला पहिला चेंडू एकंदरीत निर्धाव म्हणून ज्याची गणना. विकी गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला दिसतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे 4थं आणि महत्त्वपूर्ण षटक. नक्कीच नाईक सर, 20 षटकांचे सामने असतात त्यावेळी 19वावं षटक, 50 षटकांचे सामने असतात 49वावं षटक, 5 षटकांचा सामना 4थं षटक महत्त्वपूर्ण. आणि ते महत्त्वपूर्ण षटक ज्याची जबाबदारी कर्णधार या नात्यानं गोपाळ भट्टानं दिली आहे ती विकीकडं. आणि विकीनं या षटकात पहिले 2 चेंडू जे त्या ठिकाणी बॅट पासून दूर ठेवलेत, गौरवला फटकेबाजीपासून रोखून ठेवलाय, समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मी अगोदरच म्हटलं की या सामन्यात किती धावा निघतील, या सामन्याचा या षटकाचा लेखाजोखा काय असेल, यावरती सामन्याचं भवितव्य कोणत्या संघाचं या ठिकाणी निर्भर राहील हे निश्चितपणे अवलंबून. आडवण्यात पाटणं त्या ठिकाणी फटका खेळला तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सोहेल शेख अगदी चपळाईनं चेंडू मागे येतोय, हा फटक्यावरती अडवतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एक धाव ज्याची नोंद नक्कीच संघाच्या धावफलकावरती. 9 चेंडू 22 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
हा सामना नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत रंगणार आहे, यात कोणती शंका नाही. आणि संध्याकाळच्या सत्रात देखील कालप्रमाणे आज देखील रसिकांची, क्रिकेट रसिकांची तोबा करते सावंतवाडीच्या पोलीस परेड मैदानावरती. यावेळी बॅटचा टो एंड लागतोय, लॉंग ऑफ लॉंग ऑन. या दोन क्षेत्ररक्षकाला चेंडूनं भेदलाय. समीर दुसऱ्या बाजूने निहाल, या दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडूनं पार केली ती सीमारेषा. अजून एक रॉयल किंग चौकार. असं समीकरण या चौकाराच्या मदतीनं येऊन ठेपलंय हे मैदानावरती दशावतार योद्धा अणाव संघासाठी. काय करेल गौरव, काय करेल त्या ठिकाणी फलंदाज एकंदरीत निखिल पराडकर, ह्याच्यावरती बरंचसं काही अवलंबून असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक निहाल आलाय चेंडू मागे, चेंडू अडवलाय, परतीची त्यानं फेक केली आहे. तोपर्यंत एक धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावा झाल्यात 35, विजयासाठी 52 धावांचं आव्हान, अर्थात अजून 17 धावा विजयापासून दूर आहे तो दशावतार योद्धा अणाव संघ. आणि या 17 धावा जमवण्यासाठी त्यांच्याकडे 7 चेंडूंचा केवळ खेळ शिल्लक. यावेळी गौरवच्या बॅट मधून डीप मिड विकेट रिजनला लांब लचक आलाय षटकार. सीधी बात, नो बकवास, सब क्लियर आहे. अँड कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बिल्ड क्राफ्ट आर्किटेक्ट आणि कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्मान्य अनिकेत गावडे यांच्या माध्यमातून रॉयल किंग ग्रुपच्या या भाजप चषक स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जसा त्यांनी हा नवीन उद्योग सुरू केला, या आपल्या नवीन उद्योगास देखील रॉयल किंग ग्रुप तर्फे मनपूर्वक आपल्याला देखील नवीन या ठिकाणी उद्योगासाठी मनपूर्वक आपल्याला देखील शुभेच्छा. त्याचबरोबर या स्पर्धेला देखील त्यांच्याकडनं ज्या शुभेच्छा आल्यात त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. बिल्ड क्राफ्ट आर्किटेक्ट अँड कन्स्ट्रक्शन्स. भाव्यान स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या जरा टॉससाठी उपस्थित व्हायचा आहे. 6 चेंडू 11 धावा असं समीकरण. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती सोहेल शेख, मॅन फ्रॉम कुडाळ. एकंदरीत अजून एक छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. शेवटच्या चेंडूवरती जो षटकार ठोकला ना, त्यानं समीकरण बदललंय. सामना थोडासा पारडत जड झालाय. तर दशावतार योद्धा अणाव संघाचं 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू त्या ठिकाणी फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दर्शन बांदेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. जोपर्यंत तो चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल, परतीची फेक करेल, तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्यात. आता 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण हे नक्कीच मैदानावरती एकंदरीत येऊन ठेपलंय. कंपल्सरी चेस हे नियमावली. एकंदरीत या 9 धावा आपल्याला काढल्याच पाहिजेत दशावतार योद्धा अणाव संघाला. यावेळी हा फटका मिड विकेटला, झेलाची संधी आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. हा झेल लाख मोलाचा आणि हा झेल टिपला गेलाय. खेळी समाप्त झाली. फलंदाज निखिलची सोहेल शेख आपल्या संघाला
चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता 9 धावांची मैदानावरती सोहेल शेख गोलंदाजीच्या मोर्चावरती, फलंदाजीच्या मोर्चावरती दिव्य तेज हा सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा खाली राहिलेला, अपेक्षेपेक्षा काहीशा कमी उंचीनं चेंडू येतोय, त्यामुळे निश्चितपणे फटक्याचा अंदाज चुकतोय आणि एकंदरीत एक धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पंच घोषित स्वरूपातली एक धाव आहे का ती? येस, घोषितची एक धाव, अर्थात 3 चेंडू आणि एकंदरीत 8 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही मी म्हणेल दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. एक मोठा फटका, दशावतार योद्धा अणाव संघाचं या ठिकाणी पारड आपल्या बाजूला झुकू शकतंय. तर 2 चांगले चेंडू एकंदरीत राजाराम वॉरियर्स तवडे संघाच्या बाजूनं हा सामना झुकू शकतो. त्यातला एक चांगला चेंडू तर सोहेलला आत्ता टाकलाय, ज्या चेंडूवरती पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एका धावेची खूण ही नक्कीच पंचांच्या माध्यमातून होत आहे. धावसंख्या पोहोचली 45, 7 धावांची अजून आवश्यकता आणि खेळ शिल्लक आहे तो केवळ 2 चेंडूंचा. गौरव सडेकर ज्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं ना, मी म्हणाल हीच राजाराम वॉरियर्स तवडे संघाची जमेची बाजू आहे या सामन्यामध्ये. कारण गौरव सडेकर अगदी सलामीला फलंदाजीला आला होता, सेट झालेला फलंदाज आहे आणि तो स्ट्राईक पासून दूर राहिला ना, तोच त्या ठिकाणी एकंदरीत फसलाय. त्या ठिकाणी फसला दशावतार योद्धा अणाव संघ. आता मात्र एक चेंडू आणि 7 धावांची असेल आवश्यकता. ठीक आहे, कंपल्सरी चेस. कसा असावा त्याचं उदाहरण गेस्टांच्या मागे आहे. गोपाळ बट्टा, गौरव सडेकर धोकादायक ठरेल हे त्याला माहिती होतं. 2 षटकार त्यांनी मारलेत, मात्र गौरवला स्ट्राईकपासून दूर कसं ठेवावं, तर स्टंप्सच्या मागे जर डिक्लेअर गेले तर स्ट्राईक रोटेट नाही आहे. आणि या षटकात 2 वेळा गोपाळसारख्या दिग्गज विकेटकीपरकडून 2 वेळा बाईच गेले. याचं कारण काय असेल, सुज्ञास सांगणे न लगे. नक्कीच समझने वालों को इशारा ही काफी होता है. गोपाळनं जा करायचं होतं गोपाळांना ते गोपाळनं केलं. का त्याला कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, कॅप्टन कूल म्हटलं जातं. बघा हे प्रत्यंतर बघा, गौरवकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होते. अगदी 2 धावांनी एकंदरीत हा निसट्टा पराभव स्वीकारलाय दशावतार योद्धा अणाव संघ.